देख रहे हैं सौराष्ट्र समाचार ब्यूरो न्यूज कल्याण। ब्याज पर पैसे देने के बहाने और व्यवसाय में भागीदारी देने के बहाने सैकड़ों लोगों को ठगने वाले रोहित राठौड़ के खिलाफ भुक्तभोगियों ने मानपड़ा पुलिस स्टेशन के बाहर धरना प्रदर्शन करने की चेतावनी दी है। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे ने इस बारे में पुलिस उपायुक्त, सहायक पुलिस आयुक्त और मानपड़ा पुलिस को लिखित शिकायत दी है। गायसमुद्रे ने एक पत्रकार परिषद में मीडिया को जानकारी देते हुए बताया कि लोगों को नियम बाह्य ब्याज पर कर्ज देने वाले रोहित राठौड़ ने व्यवसाय करने का लालच दिखाकर कई लोगों को ठगा है। एक व्यक्ति की कार तक राठौड़ ने हड़प ली है। इस बारे में मानपड़ा पुलिस में लिखित शिकायत देने के बावजूद पुलिस विभाग ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की। इतना ही नहीं, ठग रोहित राठौड़ ने इस बारे में आवाज उठाने वाले गायसमुद्रे के खिलाफ ही सोशल मीडिया पर प्रचार शुरू कर दिया है। इस दुष्प्रचार के खिलाफ भी गायसमुद्रे ने पुलिस को शिकायत दी है। आयोजित पत्रकार परिषद में गायसमुद्रे ने कहा कि उनके पास रोहित राठौड़ की ठगी के सैकड़ों लोग शिकायत लेकर आ रहे हैं। सभी की शिकायतें आर्थिक ठगी की है। यदि मानपड़ा पुलिस ने योग्य कार्रवाई नहीं की तो बरसात में ही पीड़ितों के साथ मानपड़ा पुलिस स्टेशन के बाहर धरना प्रदर्शन किया जाएगा। रोहित राठौडने जवळजवळ 20 ते 25 लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे आणि तसे जवळजवळ 400 कस्टमर आहेत। 400 कस्टमर मधून जवळजवळ 30 ते 35 लोकांचा आमचा संपर्क देखील झालेला आहे। त्यांना व्याजाने पैसे दिलेले आहेत। जवळजवळ 20 ते 25%, 30% व्याजाने पैसे दिलेले आहेत। ह्याच्याकडे कुठलंही लायसन नाही। ह्याच्याकडे लायसन नसताना देखील हा म्हणतो की मी पतपिढीमध्ये काम करतो। कुठली पतपिढी आहे ही? व्याजाचा धंदा आहे। सावकारी ऍक्ट अंतर्गत तो येतो आणि त्यांनी तशा प्रकारे लोकांना फसवले। ती लोक देखील आमच्या संपर्कामध्ये आलेले। तशाच प्रकारे जी क्रेटा गाडी आहे, कृष्णा चव्हाणची आहे, ती चौधरीची आहे, तर ती गाडी देखील त्यांनी फसवून त्याच्याकडनं घेतलेली आहे आणि सर्व कृष्णाने ती पैसे हप्ते भरलेले आहे। ती गाडी आमची त्याला मिळावी अशी देखील मी मानपड्याला मागणी केलेली आहे। तशीच संदीप भुजबळ ह्याचे पैसे कॅश पैसे त्यांनी बँकेचं लोन करून दिलेले आहेत। 20 लाख रुपये त्यांनी कॅश दिलेले आहेत, 15 लाख रुपये त्यांनी अकाउंटने दिलेले आहेत। आमचं मागणी एकच आहे की ह्यांनी सर्वांसोबत फ्रॉड केलेला आहे, म्हणून आम्हाला सर्वांना न्याय मिळत नाही। वारंवार आम्ही 15 दिवसापासून पोलीस स्टेशनला जातो, सिनियरकडे आम्ही मागणी करतो की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, परंतु सिनियर जी आहेत ती आज करतो, उद्या करतो, आज बोलवतो, उद्या करतो, टाळाटाळीचे उत्तर आम्हाला मिळतात। जर ह्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही ती क्रेटा गाडी आम्हाला मिळाली नाही आणि ज्यांचे जी कस्टमरचे लोकांचे जे पैसे आहेत, जे आमच्या लोकांना फसवलेले आहे, त्यांचे जे पैसे त्यांना मिळाले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। अन्यथा आम्ही आमरण उपोषणला मानपडा पोलीस स्टेशनला बसू। तसंच राजन दुबे यांना देखील त्यांनी फसवलेलं आहे आणि जवळजवळ ती थोड्यात ह्याला फसवलेलं नाही, तो करोडो रुपयाला फसवलेला आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की जी लोकांना फसवतो आणि आमच्या विरोधामध्ये काही ठिकाणी जाऊन बदनामी, पत्रकारांमध्ये जाऊन बदनामी करतो, ही चुकीचं आहे, कुठेतरी थांबली पाहिजे आणि सिनियरने याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। नाव काय आणि रोहित राठोडने काय प्रकार केला तुझ्याबरोबर? माझं नाव कृष्णा नागेश्वर चौधरी। मी रोहित बरोबर काम करायचो पहिले, नंतर आमचा काय कामाचं जमलं नाही, नंतर मी काम सोडून दिलं। पहिले काम करताना मी माझी गाडी माझ्या नावावरती बुक केली, क्रेटा गाडी आपली। तर गाडी तो पण घ्यायचं, चालवायचं, मी पण चालवायचो सांगते। जर आम्हाला 2024 मध्ये आमचं काही जमला नाही कामाचा, मग मी त्याला काम सोडून टाकलं तिकडनं आणि त्याने गाडी घेऊन टाकली। जवळजवळ 2 वर्ष त्यांनी गाडी वापरली ती। आता मी जेव्हा पण गाडी मागायला जातो त्याच्याकडं, तो लास्ट इयर मागच्या वर्षी माझ्यावरती हल्ला केला, डोक्यावरती बाटली फोडली त्याने आणि आता परत त्याच्याकडनं गाडी मागितली, तो शिवागाळ करतो, आईवरती शिवाय देतो, बहिणीवरती शिवाय देतो, बोलतो नाही देणार, काय करायचं कर। आणि आता खोटा आरोप आमच्यावरती टाकतो की आम्हाला त्याला आमच्याशी भीती आहे, काय झालं का आमचं नाव घेतो तो। पण आमची गाडी आहे, मी पैसे भरलेत, माझी गाडी माझ्या नावावरती, एनओसी देखील माझ्याकडे आहे। तो बोलतो डॉक्युमेंट नाही माझ्याकडे, ही गाडीची एनओसी आहे, हप्ते भरलेले माझ्याकडे डिटेल आहेत। आता तो गाडी द्यायला मागत नाहीये आणि शिवागाळ करतो। जवळ 15 दिवसापासून मी मानपडा पोलिसांना कंप्लेंट केली आहे त्याची। पोलिस बोलतात देतो देतो घेऊन देतो, पण त्याला काही अटक केलं नाही, काही कारवाई झाली नाही त्याच्यावरती। माझी एवढीच मागणी आहे की माझी गाडी मला लवकरात लवकर मिळावी। काय प्रॉब्लेम झाला?
मी इजू भुजबळ, संदीप माझा मुलगा. रोहित राठोडने संदीपला कामाला घेतलं होतं काही दिवस, थोड्या दिवस. त्याला म्हणला की आपण काय एकत्र काम करूया, म्हणून त्यानं बँकेतून 15 लाख पहिले घेतले. परत कॅच त्यानं बँकेतून आणली, 2 बँकेतून लोन काढलं आणि त्यानं घेतले. जोपर्यंत मला माहिती नव्हतं, न आईला किंवा बाबांना नाही विचारलं, नाही काय नाही, त्यानं अचानक पोराला फसवणूक केली आणि त्याच्याकडनं पैसे घेतले. ज्या टायमाला माझ्या नवऱ्याला लागलं, ऑपरेशन होतं, त्या टायमाला पैसे मागा गेल्यावर त्याच्यावर हल्ला केला आणि मारलं. मी गेले विचारायला, माझ्यापेक्षा हल्ला झाला, माझ्या बिल्डिंगच्या घरी येऊन मला हल्ला केला. आता माझ्या पोरांना मारतो आणि बँकवाले रोज सकाळी 9 वाजल्यापासून माझ्या घरात येत पैशासाठी. आणि मी मागा गेले की म्हणतो तुझ्या पोरांना ठार मारीन किंवा त्या बिल्डिंग मध्ये तुला राहूनही देणार नाहीये. आणि मला एवढंच आहे की माझ्या पोराला त्याच्यापासून खूप धोका आहे आणि पैसे देत नाही. तू म्हणतो काही तुझ्याकडे सबूत नाहीये आणि तुझे पैसे, कुठले पैसे, काही घेऊ उकडून काही बोलतो ते. आणि मला एवढे बँकवाले त्रास देतात की आम्हाला पैसे कसेही करून ते मिळलेच पाहिजे. मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 2दा गेले, 2दा मी तिथे जाऊन त्यांच्यावर सांगितलं असं असं आहे, तसं तसं. ते म्हणतो कुठेही जा, आमच्याकडे कुरूप नाहीये म्हणतो. म्हणून एवढीच माझी मागणी की माझ्या लेकराचे पैसे देवा. बँकवाले माझ्या घरात येतात, आम्हाला खूप त्रास आहे त्याचा आणि खूप धमकी देतो. ऐसी ही ताज़ा तरीन खबरों के लिए कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करिए और अपने आसपास की खबरों और अपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और व्यापारिक प्रतिष्ठानों के प्रचार प्रसार हेतु मोबाइल नंबर 7208492241 ऐप 9321652352 पर संपर्क करिए और देखते रहिए BD न्यूज़ सौराष्ट्र समाचार।